हॅलो फ्रेंड, वेलकम टू संगीताज किचन वाइब्स। तर आज आपण केक करणार आहोत, ते पण अंड्याचा केक करून दाखवणार आहे मी। त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे आपण ह्या वाटी, एकाच वाटीचं प्रमाण ही वाटी घेतलेली आहे। त्या वाटीने 2 वाटी मी मैदा घेतलेला आहे। एका वाटीला थोडं कमी असं तेल घेतलेलं आहे सनफ्लॉवरचं, अर्धी वाटी दूध आणि 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे, बेकिंग पावडर आणि इसेन्स घेतलेला आहे। सर्वप्रथम आपण कढई ठेवूया फ्री हीटला। तर मी इथे कढई ठेवलेली आहे, त्यात हे माझ्याकडे केकचंच भांड आहे, त्याचं हे स्टँड आहे ते खाली ठेवलेलं। ह्याच्यात वाळू भरतात, पण मी विदाउट वाळूचाच दाखवणार आहे आज। तर हे आता आपण गॅस मोठा करून आपले हे सर्व तयारी होईपर्यंत फ्री हीटला ठेवूया। प्रथम आपण मैदा चाळून घेऊया। त्यातच आपण 1 चमचा बेकिंग पावडर वापरणार आहोत, पोहे खायचा चमचा 1 चमचा, आणि हे सर्व चाळून घेऊया आपण। मैदा आणि बेकिंग पावडर मिक्स अशी चाळून घेऊया। आता आपल्याला हे केकचं आपण भांड घेतलेलं आहे, त्याला आपण ऑइल लावून घेऊया सर्व बाजूनी, म्हणजे आपला केक चिटकणार नाही। आणि मी इथं बटर पेपर घेतलेला आहे, तो घालूया आपण। कट करून घेतला मी। बटर पेपरला पण आपण ऑइल लावून घेऊया आणि पूर्ण आपण केकच्या भांड्याला ऑइल लावून घेऊया सर्व बाजूनी। हे माझ्याकडं केकचं भांड आहे, मी ह्यातच कायम केक करते, पण मी खाली वाळू ठेवून करते, पण ह्यावेळेस विदाउट वाळूचं करून दाखवणार आहे। आता हे भांड आपण बाजूला ठेवूया, केकचं भांड। आता आपण मिक्सरच्या भांड्यात करणार आहोत। तर हे मिक्सरचं भांड घेतलेलं आहे। तर सर्वप्रथम आपण अंडी फोडून घालूया यामध्ये। 3 अंडी आपण फोडून घालूया। इथे 3 अंडी घातलेली आहे आपण। यातच आपण पिठी साखर घालणार आहोत 1 वाटी। आपण पिठी साखर, अंड घातलेला आहे, त्यातच आपण दूध घालूया, अर्धी वाटी दूध। सर्वप्रथम हे 3 घेतलेलं आहे आपण, अंड, पिठी साखर आणि दूध, हे आपण सर्वप्रथम मिक्सरला फिरून घेऊया। तर आपण छान, तुम्ही बघू शकता, असं मस्त आपण मिक्सरला फिरून घेतलेला आहे, अगदी फेस आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता ह्यात आपण 1 वाटीला थोडं कमी असं आपण ऑइल घेतलेलं आहे, सनफ्लॉवर ऑइल, ते सुद्धा घालूया आणि परत एकदा फेटून घेऊया। तर ह्यातच आपण इसेन्स घालणार आहोत, 4-5 थेंब टाकलेले आहेत आपण। आता आपण ह्यातच जो आपण चाळून ठेवलेला मैदा थोडा थोडा घालूया। थोडा थोडा घालूनच आपण मिक्सरलाच फिरवणार आहे। थोडा थोडा घालून मिक्सरला फिरूया। अर्धा मैदा घातला होता आपण, परत मिक्सरला फिरून घेतलंय। आता अर्धा मैदा घालूया आणि परत मिक्सरला छान फिरून घेऊया आपण।
परत एकदा झाकण लावून आपण फिरून घेऊया मिक्सरला. आता तुम्ही बघू शकता आपण हे सर्व मिक्सरलाच बघा कशी अशी मस्त अशीच कन्सिस्टन्सी हवी आपल्याला, रिबन कन्सिस्टन्सीच हवी आपल्याला. बघू शकता आपण सर्व म्हणजे हाताने न फेटता आपण सर्व मिक्सरमध्ये सर्व मिश्रण करून घेतलेलं आहे. अगदी स्मूथ झालेला आहे, अगदी सुंदर तुम्ही बघू शकता. जास्त भांडे न वापरता फक्त एका मिक्सरमध्ये सर्व साहित्य आपण मिक्स करून घेतलेला आहे. आणि आता आपण हे केक पात्रात टाकूया. टूटी फ्रुटी सुद्धा आपण ह्यातच घालणार आहोत, म्हणजे सर्व केक मध्ये आतून मिक्स होणार आणि वरती पण आपण घालूया. आता हे मिश्रण आपण केक पात्रामध्ये सोडूया. आपण पहिल्यांदाच हे लावून घेतलेलं आहे तेल. भांड फिरवत फिरवतच घालायचं आपल्याला एकसारखं सगळीकडून. बघू शकता किती सुंदर मिक्सर मध्येच झालेलं आहे आपलं. काही भांडे जास्त भरले नाही, काही नाही, जास्त वापर नाही केलेला आपण भांड्याचा. एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व आपण करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण टूटी फ्रुटी घालूया वरतून. आणि टॅप करूया, म्हणजे जे काय हवेचे बबल्स वगैरे काय असेल ते निघून जातील. असं टॅप करून घ्यायचं म्हणजे सर्वीकडून एकसारखा केक होणार, कुठं बबल्स राहणार नाही काही नाही. असं टॅप करून घेतलेलं आहे. आता आपण झाकण लावूया. मस्त. आणि आता आपण फ्री हीट करायला ठेवलेली आहे कढई. तर आपण झाकण काढूया. आणि त्यावर हे आपलं केकचं भांड ठेवूया. तुम्ही बघू शकता असं मस्त ठेवायचं आणि त्याच्यावरून परत परात ठेवून द्यायची. आणि आता गॅस लो टू मीडियम केलेला आहे. तर आपल्याला 40 ते 45 मिनिटं लागणार. आपण मध्ये 30 मिनिटं झाल्यावर एकदा चेक करून घेऊ. असं करून घेऊया आपण. चला तर मंडळी, आता अर्धा तास झालेला आहे. आपण बघूया एकदा आपला केक झाला आहे की नाही. आपण 5:30 ला ठेवला होता, आता 6 वाजलेत. तर आपण चेक करूया. तुम्ही बघू शकता किती मस्त फुगलाय आपला केक. आता आपण सुरी घालून बघूया चिटकतीये का सुरी आपली. बघू शकता अगदी सुरी जशीची तशी निघतीये चारी बाजूनी. म्हणजे आपला केक इथे तयार झालेला आहे. अर्ध्या तासातच झाला. अगदी 40 मिनिटं नाही, 45 मिनिटंही नाही, अर्ध्या तासातच झाला. आता आपण गॅस बंद करून टाकूया आणि हे केकचं भांडं खाली काढू आणि केक थंड करून घेऊया. तर आता आपण केक आपला गार झालेला आहे. आता आपण कडेने आहे ना आधी मोकळा करून घेऊया. बघू शकता तुम्ही. आणि आता आपण प्लेटमध्ये पालथा करूया. बघू शकता किती सुंदर केक झालेला आहे आपला. आता आपण बटर पेपर काढून टाकूया.
बघू शकता कुठंच करपला नाही, काही नाही, अगदी मस्त सोनेरी कलर आलेला आहे खाली सुद्धा आणि अगदी छान केक झालेला आहे आपला. बघू शकता तुम्ही. आपण बटर पेपर सर्व काढून टाकलेला आहे आणि मस्त स्पॉन्जी केक झालेला आहे. आता आपण परत त्याला उलटा करूया. आता तुम्ही बघू शकता आपण केक सरळ केलेला आहे, किती सुंदर झाला आहे. जवळून पण तुम्ही बघू शकता, अगदी कलरसुद्धा छान आणि किती मस्त झालेला आहे. तुम्ही बघू शकताय बघा. अगदी 2 वाटीचा केक आहे हा. 3 अंडी, 2 वाट्या मैदा, अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी 1 वाटीला थोडं कमी तेल आणि इतका सुंदर केक तयार होतो. तुम्ही बघू शकताय बघा किती स्पॉन्जी झालेला आहे बघा, कसा हलतोय मस्त. आता आपण कट करून घेऊया, बघूया कसा झालाय. अगदी सुंदर झालेला आहे. बघू शकता तुम्ही, जाळी सुद्धा अगदी मस्त झालेला आहे, फ्लफी. हे बघा अगदी ब्रेडची स्लाइस कशी असते मस्त तसा झालेला आहे. अगदी सुंदर आतून हे बघा, अगदी स्पॉन्जी केक झालेला आहे आपला. तर तुम्हाला माझी ही केकची रेसिपी आवडली का? आवडली असेल तर संगीताज किचन वाईब्सला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा असा झटकीपट अगदी 30 मिनिटातच तयार होणारा केक आहे. मस्त अगदी फ्लफी झालेला आहे बघा, तुम्ही बघू शकता. अगदी स्पॉन्जी झालेला आहे आणि सुगंध पण इतका घरभर केकचा सुटलेला आहे. सुंदर असा केक झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा करा असा केक. भेटूया आपण पुढच्या रेसिपीला. बाय.